आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। महायुतीचे उमेदवार सुहास भैया बाबर यांचा 76,000+ मताधिक्यांनी विजय। खानापूर विधानसभा निवडणूक 2024चा निकाल अपेक्षेपेक्षा जास्ती लीड घेऊन शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सुहास भैया बाबर यांचा प्रचंड बहुमतांनी विजय झाला असून समस्त मतदारसंघातील लाखोंच्या संख्येने आलेल्या मतदार बांधवांसमवेत विजयी मिरवणूक संपन्न झाली। सुहास भैया बाबर यांनी मतदारसंघातील आपल्या हितचिंतक कार्यकर्त्यांसमवेत समस्त मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मानले। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून काय म्हटले नवीन आमदार, चला जाणून घेऊया। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागलाय। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक असा विजय आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे मला या ठिकाणी मिळालेला आहे। पहिल्यांदा अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं त्या मतदारसंघातल्या सर्व आम मतदार बंधू भगिनींचं ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला त्या सर्व सहकाऱ्यांचा निकाल पाहता एक गोष्ट लक्षात आली, अनेक ज्ञात अज्ञात हात आज आपल्या मदतीला आलेले आहेत। त्या सर्वांचा अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की निवडणूक 15-20 हजार मताने जिंकण्याची तर गोष्ट वेगळी होती। जवळपास 78,000 मतं 80,000 याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याला खानापूर आटपाडी विजापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेनं गट तट विसरून सगळ्या पक्षाच्या बंधनं विसरून आपल्या पाठीमागं ताकद उभी करण्याची निर्णय घेतला होता। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, ज्या पद्धतीनं लोकांनी आपल्याला मदत केली, ज्या अडचणीच्या काळामध्ये लोक आपल्या पाठीमागे उभा राहिले, निश्चितपणे लोकांनी धनशक्ती नाकारून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतलाय। आणि आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी की ही जबाबदारी आता इथून पुढे लोकांनी आपल्या हातामध्ये दिली। मी याच ठिकाणावरून मतदानाच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं की विजयामध्ये सुहास बाबर लीड जाणार आहे। त्याला काही कारण आहेत। या मतदारसंघामध्ये खूप ताकदीनं काम करण्याचा आपण प्रयत्न केलाय। विटे शहरामध्ये ताकदीनं काम करण्याचा निर्णय केलाय। लोकांनी खूप मोठं मॅन्डेट आपल्याला दिले। त्या मॅन्डेटचा आदर राखून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, आपण जो आनंद साजरा करतोय तो आनंद साजरा करत असताना आपल्यामुळं कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे, ही भूमिका तुमची आमची सर्वांनी घेतली पाहिजे। इथून जाताना आता इथं आपण शेवट करतोय, मी अजून आटपाडीला जाणार आहे। तुम्हाला सर्वांना विनंती आहे, शांतपणे आपण सर्वांनी घरी जायचंय। जो आदेश लोकांनी दिलाय तो खूप मोठा दिलाय, त्यामुळं आपल्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी या सगळ्या मतदारसंघांना आपणा सर्वांच्या वरती ठेवली। ती जबाबदारी या 5 वर्षामध्ये पार पाडणं आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे। त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की एवढ्या मोठ्या मतदानाचा, एवढ्या मोठ्या लीडचा आदर राखून आपण शांतपणे कुणालाही त्रास न होता आपला विजयोत्सव साजरा करायचा आहे। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून बोलतोय, तुम्हाला एवढंच अभिवचन देतो की जो मला एवढं प्रचंड प्रेम मिळाले, मी प्रत्येक मनोगतामध्ये सांगायचो की कुणाला तरी माझ्या वडिलांची भूमिका पार पडावं लागेल, कुणाला तरी माझ्या आईची भूमिका पार पडावं लागेल। पोरकं झाल्यासारखं वाटत असताना त्या मतदारसंघानं आई वडिलांचं प्रेम देण्याचा निर्णय माझ्या पाठीमागे उभा केलाय। तुमच्या सर्वांचं मनापासून मी खूप मोठं उपकार व्यक्त करतो। तुम्ही सर्वांनी 1 महिना झाला मी तुम्हाला सर्वांना बघतोय, तुम्ही तहान भूक जो भरपूर माझ्यासाठी काम करताय। तुमचं सगळ्यांचं आमच्या दोघा भाऊभावांच्या वरती आणि आमच्या कुटुंबावरती खूप मोठं उपकार आहे। त्या उपकारातनं उतराई होण्यासाठी आम्ही दोघंही आयुष्यभर तुमचे निस्सीम भावनेनं, समर्पित भावनेनं इथून पुढे काम करणे, सेवा करण्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडतो। तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि अत्यंत शांतपणे, साधेपणे, कारण निवडणूक उशीर झाली असती, तुम्ही काही दंगा केला असता तर गोष्ट वेगळी होती। निवडणूक एकतर्फी झाली। लोकांनी नाकार
स्वीकारलेला आहे, आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने स्वीकारलेला आहे. जेवढं आपल्याला लीड मिळालंय तेवढी मतं पण त्यांना पडली. मोठा विषय मी भाषणामध्ये सांगायचो ही निवडणूक सामान्य माणसानं जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे, मतदारांना हातात घेतलेली निवडणूक आहे. कुणाचंही ऐकणार नव्हती, ते आपल्या पाठीमागे शक्ती उभा करणार होती. मतदारांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केली. आता आपली नैतिक जबाबदारी आहे शांतपणाने विजयोत्सव साजरा करून इथून पुढच्या काळामध्ये या मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे ही आपली जबाबदारी आहे, ती आपण पूर्ण करूया. विधेयकांचा जो आदेश आहे, विधेयकांचा आदेश हा विधानसभेसाठी नाही तर नगरपालिकेचा. राजकारणातून संपवायचं म्हणून घ्यायचं नाही, या शहराचं चांगलं करायचं आहे, या शहरामध्ये काम करून दाखवायचं आहे. यासाठी पुढच्या काळामध्ये जे काम करायचं आहे, तुम्ही सर्वांनी अत्यंत शांतपणे हा उत्सव साजरा करावा अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. तुमच्या सर्वांचं अनिल भाऊंच्या कुटुंबाच्या वतीनं, सर्व पार्टीच्या वतीने मी मनापासून आभार मानून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.